प्रारंभी विनती करू गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानात करो निबुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख बगे, देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहु श्री. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कलाकामिनी, ते शारदा विष्णुमोहिनी नमस्कारिणी. वारण्यचे दोन टाके क्षणात, असा एक समर्थ तो त्रिभुवनात. म्हणून शरण अनन्यात होमी पाया, नमस्कार माझा तुझा गुरुदया. हरि ओम. मौली ज्ञानेश्वर भक्त शिरोमणी श्री नामदेवराय, शांती सागर श्री नाथ महाराज, भक्तीला शक्तीची जोड देणारे श्री समर्थ जगतवंदे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, परमपूज्य गुरुमाता गुरुमाऊली श्री कलावती आणि समोर बसलेले मायबाप संत सज्जन श्रोते. आपण ज्ञानेश्वरी दासबोध, वेचक दासबोध हळूहळू एक 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 समास दशक घेतो आहोत आणि त्याचप्रमाणे दासबोधावर आपण इतरही विषयांची हाताळणी करत आहोत. म्हणजे वेचक दासबोधाबरोबर आपण मागच्या वेळेला खंडोबाचं नवरात्रावर बोललो होतो, खंडोबावर बोललो होतो. नंतर जे दत्तदाम मालामंत्र किंवा शाबरी कवच याच्यावरही बोलणं झालं होतं आपलं. याच्यावर म्हणजे दासबोध आणि हा एक असा पाठ. आता पुढच्या महिन्यात जे प्रवचन होईल ते ज्ञानेश्वरीतील विज्ञान याच्यावर आहे. परत वेचक दासबोध आणि मग नवीन विषय मी त्याच्याबरोबर सुरुवात करणं आहे की ज्ञानेश्वरीतील विराणी. म्हणजे ज्ञानेश्वरांची जी विराणी आहे, प्रत्येक संतांनी म्हणजे माऊलींनी, जोळबारायांनी, तुकाराम महाराजांनी विराण्या लिहिलेल्या आहेत. प्रत्येकाची विराणी कशी वेगळी आहे आणि कशी एक त्याच्यात विशेष काय आहे. तर माऊलींच्या विराणी आपण त्याच्यानंतर म्हणजे एप्रिल महिन्यापासून आपण सुरुवात करावं. म्हणजे दासबोध आणि विराणी असं दोघांचं हे येतं. आपण वेचक दासबोधाचा आता साधारण दशक 3 पर्यंत आपले झालेलं आहे आणि त्यातला 6, 7, 8 हे समास आपण आता पाहणार आहोत. त्याच्यात जे त्रिविध ताप समर्थाने सांगितलेले आहेत, ते त्रिविध ताप कोणते कोणते आणि ते त्रिविध ताप म्हणजे नक्की कोणकोणता माणसाला त्रास होतो त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. याच्याबरोबरच आपण समर्थाने सांगितलेलं मृत्यू या विषयावर, वैराग्य विषयावर आणि नवविधा भक्ती ह्या विषयावर, एवढ्या सगळ्या विषयांचा गोषवारा आजच्या आपल्या प्रवचनात होणार आहे. तर त्रिविध ताप कोणतं आहे, तर त्याचे पहिलेच एक सुरुवात करताना मी माऊलींची ओवी घेणार आहे की त्रिदोषी सांडिले शरीरे. माऊलींच्या 16व्या अध्यायात, ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात एक शेवटची ओवी आहे की त्रिदोषी सांडिले शरीर, त्रिकुटी फिटलिया नगर, त्रिदाह निमालिया अंतर, जैसे होय तैसे कामाधिक दिगी, सांडीला सुख पावून जगी, संभूल आहे मोक्ष मार्गी सज्जन. म्हणजे 3 दोषांनी जर शरीर बाजूला केलं किंवा 3 दोष जे आहे शरीरातले, वात पित्त कफ, हे जर समप्रमाणात राहिले किंवा त्रिकुटी, जे त्रिकुटी कुठली कुठली असे ते सांगतो आणि त्रिदाह हे कुठले कुठले असो हे आपण आता विचार करणार. तर त्रिदोषी म्हणजे कुठले, वात पित्त कफ. म्हणजे आयुर्वेदाची व्याख्या आहे स्वस्थ वृत्त कशाला म्हणतात, की स्वस्थ कशाला म्हणावं, की समदोष समाग्नी सममल समक्रिया, म्हणजे ज्याचा दोष सगळे सम आहेत. सर्व धातू 7 धातू शरीरातले जे आहे रस रक्त मांस मेध अस्थि मज्जा शुक्र तेही समान असले, त्रिदोष समान आणि हे सगळ्या गोष्टी समान असतात तर शरीर स्वस्थ राहतं. आता वात पित्त कफ हे त्रिदोषात्म सांगितलं जातं, पण त्रिकुटी तर माऊली इथं म्हणतात की त्रिकुटी सांडिलिया फिटलिया नगर, नगरातील शहरातील जे त्रिकुटी असते ती बाजूला झाली तर नगर सुद्धा शांत राहतं. आता त्रिकुटी कुठली,
तर शहरात चोरी, चहाडकी आणि शिंदळकी ह्या गोष्टी जर बाजूला झाल्या तर ते नगर शांत असतं. चोरी नाही झाली, शिंदळकीमध्ये स्त्रियांवरनं किंवा कशावरनं किंवा काही गोष्टी दारू मारामाऱ्या झाल्या, हे सगळं त्या सगळ्या बाजूला झाल्या. आणि चहाडकी म्हणजे एकमेकाला कळ लावायचे, जे तुम्ही काय बोलला आम्ही काय बोललो, हे जर सगळं बंद झालं तर नगरही शांत असतं. आणि त्रिदाह निमाल्या अंतर आहे. त्रिदाह म्हणजे 3 ताप. 3 ताप कुठले कुठले आहेत तर आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप, असे 3 प्रकारचे ताप आहेत. तर आध्यात्मिक ताप कुठले तर खरं म्हणजे आध्यात्मिक ताप म्हणलं की आपल्याला असं वाटतं कुठल्या तरी अध्यात्माशी संबंध असावा, पण तसा इथे अध्यात्माचा संबंध नाहीये. म्हणजे माऊलींनी 8व्या अध्यायाच्या ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलं होते अध्यात्म म्हणजे काय. म्हणजे अर्जुनाने प्रश्न विचारले होते, 8 प्रश्न विचारले होते माऊलींना. किम किम तद्ब्रह्मम किम अज्ञात्मम किम कर्मम. अध्यात्म म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आदिभूत म्हणजे काय, आदिदैव यज्ञ, आदिदैव म्हणजे काय, आदियज्ञ म्हणजे काय, आणि प्रयाण समय माणसाचं हे कसं म्हणजे स्वभाव कसा असावा किंवा कुठले आहे, असे 8 प्रश्न विचारले होते. त्यातलं त्या अध्यात्माचं वर्णन करताना माऊलींनी सांगितलं ते अध्यात्म म्हणजे ब्रह्माचा स्वभाव. आता ब्रह्माचा स्वभाव म्हणजे काय, तो चिटकोर आहे, संतापी आहे, खोडकर आहे, हसरा आहे. म्हणजे ब्रह्माचा स्वभाव म्हणजे काय म्हणायचा तर तसा नाही. हा, हे ब्रह्माच्या गोष्टी वेगळ्या आहेत. तर त्यांनी काय काय विचारलं होतं, अध्यात्म कशाला म्हणावे, कर्म कशाला म्हणावे, आदिभूत कशाला म्हणावे, आदिदैव कशाला म्हणावे, आदियज्ञ, आणि प्रयाणी काळी कोणती वेळ आराधना कोणती करावी. तर त्याचा ब्रह्माचा स्वभाव म्हणजे जे कोणत्याही वेळेला बदलत नाही ते ब्रह्म, ते शाश्वत असते. ते चराचरात आकाराला आले, चराचर आकाराला आले तरी ब्रह्म शाश्वत असते, ब्रह्म तिथेच असते. चराचर नष्ट झाले, प्रलय झाला तरी ब्रह्म तिथेच असते. म्हणून शरीराचे जीव चैतन्य आहे ते ब्रह्माशी एकरूप आहे. त्याचा शोध घेणे, त्याचे ज्ञान घेणे म्हणजे अध्यात्म. पण इथं आध्यात्मिक ताप आणि हा अध्यात्माचा सहसा काही संबंध नाही. आध्यात्मिक ताप ही कल्पना जरा वेगळी आहे. खरं म्हणजे देह म्हणजे मी, आपण असा मानवी पातळीवर विचार करत असतो. त्यामुळे काय होतं की इंद्रियांच्या बरोबरीने जी सुखदुःख आपल्या वाट्याला येतात ती सगळी आध्यात्मिक. म्हणजे समर्थाने इथं अध्यात्माचा अर्थ शरीर केलेला आहे. त्यामुळे शरीराचे जे सुख दुःख भोग ते आध्यात्मिक तापात मोडतात. आता मग शरीराचे काय होतात की शरीरातल्या नानाविध व्याधी, म्हणजे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत काय काय ज्या व्याधी होतात त्या आध्यात्मिक व्याधी समजायच्या. म्हणजे अगदी मस्तकावर केस, त्याच्या शरीरामध्ये केसतोड असो, मस्तक शूळ म्हणजे डोकेदुखी असाही डोकेदुखी असावं, गालगुंड असो, दातदुखी असो, कानफुटणे असो, नाना प्रकारचे ज्वर असो, पोटदुखी असो, उलट्या असो, जुलाब, मूळव्याध, कावीळ, हृदयविकार, हे सगळे आध्यात्मिक तापात मोडतात. शारीरिक आजार कोणतेही घ्या, हल्ली ज्याला आपण घाबरले जातो त्याला ते हृदयविकार, मधुमेह, विशेषतः कर्करोग, कॅन्सरसारखे आजार, मधुमेह, हे सारे, किंवा मध्यंतरी आलेला करोना, हे सगळे आध्यात्मिक तापात मोडतात. वेगवेगळ्या साथीचे आजार, खरूज आहे, नाईट आहे, कोड आहे, महारोग आहे, रक्तपित्त आहे, पोटाचे आजार आहेत, अपचन आहे, मूळव्याध आहे, काय नाही असं, श्वसनाचे आजार आहेत, दमा आहे, क्षय आहे, किती नावं घ्या, प्रत्येक कुठल्याही अवयवाचं नाव घेऊन त्याला होणारे आजार पहा. म्हणजे मी जिथे खेड्यात प्रॅक्टिस करत होतो पूर्वी, तिथली माणसं, खेड्यातली माणसं तत्वज्ञानी खूप असतात. ते म्हणाले, डॉक्टर, ओली मातीन हजार गती. आपला देह म्हणजे ओली माती आहे आणि कुठले रोगाचं बीज त्याच्यात पडलं की तो आजार होतो. ओली मातीन आजार, असे नाना प्रकारचे हजारो दुखणे होत असतात. या सगळ्यांना समर्थांनी आध्यात्मिक ताप दिलेला आहे. हा समास हा मुद्दाम वाचा की आध्यात्मिक ताप कोणते. समर्थाने अशी लांब लचक यादी दिलेली आहे की मी एवढं 50 वर्ष व्यवसाय करून मला भराभरा रोगांची नावं आठवे ना, पण समर्थाने त्याच्यात काही हे नसताना त्यांनी एवढी लांब लचक
रोगांची यादी दिली आहे त्याच्या पुढचा ताप आहे तो आदिभौतिक ताप आहे. म्हणजे दादा कुठल्या आदिभौतिक म्हणजे काहीतरी बाहेरनं मार लागणे, म्हणजे ठेच लागणं, पडणं, हाड मोडणं, अपघात होणं, अपघातात मारामारीत अनेक जखमा होणं, डोक्याला मार लागणं, आपण म्हणतो हेड इंजुरी झाली का काय, चला MRI करा, स्कॅन करा वगैरे वगैरे. वेगवेगळे दंश म्हणजे मुंगीनी चावणं पासून डास चावणं, विंचू चावणं, सर्प चावणं, कुत्रा चावणं, मांजर चावणं, जंगलातले जनावरे चावणं, गाई म्हशीनी शिंग मारणं. गाई म्हशीनी शिंग मारण्याचं म्हणजे ओघात आलं म्हणून सांगतो की हे मात्र मला खूप अनुभवामुळे तिथे खेड्यात राहिल्यामुळे म्हणजे अगदी अक्षरशः छातीत शिंग खुपसलेलं बैलांनी ते शिंग काढल्यानंतर तोंडाने श्वास घेत होता तो मनुष्य आणि इकडनं श्वास बाहेर पडत होता. अशा परिस्थितीत आम्ही 2 ST बदलून त्याला इथं पुण्यातून ऍडमिट केलं होतं आणि तो वाचला होता, परमेश्वराची कृपा. म्हणजे अशा अशा गोष्टी घडू शकतात. हे आदिभौतिक तापच आहे. पण समर्थाने अजून त्याच्यात काही भर घातलेली आहे. माणसाचा मनासारखा संसार मिळणे. मग बहुतेक सगळ्यांना तो आदिभौतिक ताप आहे. मनासारखा संसार नसणे. ते म्हणतात कुरूप कर्कश स्त्री क्रूर, विधवा कन्या मूर्ख पुत्र या नाव आदिभौतिक. कुरूप स्वरूप असणे, कुरूप असणे हे दैववशात असतं. तुम्ही कोणी किती स्वरूप आहेत, किती सुस्वरूप आहात आणि किती कुरूप आहात हे दैववशात आहे. पण त्याच्यात कजाग असणं, क्रूर असणं, अशी स्त्री किंवा एखाद्या घरात एखादी लग्न झालेली मुलगी विधवा परत घरी येणं किंवा मूर्ख मुलगा असणं या नाव आदिभौतिक असं समर्थाने म्हटलेलं आहे. कोणी वाईट भविष्य सांगत, एखादं वाईट भविष्य सांगतो. सर्वसाधारण जे भविष्य वेते ज्योतिष असतात ना ते गोल 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 सांगतात. तुमच्या ह्याच्यात एवढा काळ गेला की तुम्हाला सगळं सुख आहे सगळं सांगतात. फारसं कोणी पण त्यातूनही काहीतरी गडबड सांगतातच. जे वाईट भविष्य असतं ते सुद्धा आदिभौतिक आहे. बाळपणी लस घेतल्यावर येणारा ताप, बाळाला लस देतो तो ताप आदिभौतिक आहे. त्या ठिकाणी सूज येणं, वेदना होणे, बाळ रडणं हे आदिभौतिक. पराधेना बाळपणी कुशब्द माल जाचणी, अन्न वस्त्रे विणाणी या नाव आदिभौतिक. लहानपणीच मातेचा वियोग होणे, तरुणपणी पत्नीचा आणि म्हातारपणी पुत्राचा वियोग होणे हे आदिभौतिक आहे. बाळपणी मरे माता, तरुणपणी मरे कागदा, वृद्धपणी मृत्यू सुद्धा या नाव आदिभौतिक. निघणारी कडू औषध घ्यावं लागणार. शरीराला मनाला त्रासदायक वेगवेगळे इंजेक्शन्स, केमोथेरपी, रेडिएशन, कर्करोगात या नाव म्हणजे औषधाचा भाग असला तरी हे शारीरिक बाहेरनं जर त्रास होतात हे नाव आदिभौतिक. म्हणजे अगदी मग सगळ्या तपासण्यात सुद्धा हे येतात की MRI करणे, त्या MRI मध्ये त्या मशीनमध्ये घालणं म्हणजे अशी भीती वाटते की आता ही आपण परत असा येतोय की नाही बाहेर का, म्हणजे जे दुसरं दृश्य वेगळं दृश्य आपल्या डोळ्यासमोर पडतं. म्हणजे अँजिओग्राफी करणे, MRI करणे, केमोथेरपी, रेडिएशन वगैरे वगैरे सगळे आदिभौतिक आहेत. पूर्वीच्या काळी भूतबाधा झाली की झाडाला बांधून मारझोड केली जायचे. बोल बोल तू कोण आहेस, बोल तू कोण आहेस. त्यावेळी शिक्षा सुद्धा अशा हत्तीच्या पायी देणे, नाकात तीक्ष्ण रस, चुन्याचं पाणी, मिठाचं पाणी, गोळाचं पाणी, मोहरीचं पाणी हे नाका तोंडात घालणं. हल्ली ते बदलले, आता पोलीस खाकी असतो. हाण म्हणजे टायरमध्ये घालून हाण, पोलीस खाकी. या नाव आदिभौतिक. समर्थाने म्हणले मोगरी मार, बुधले मार, चौकरूने डंगारने मार. चारी बाजूने हातपाय बांधायचं हाणायचं त्याला, किंवा एखाद्या विस्फोटक ह्याच्याला बांधायचं आणि त्याला काडी लावून द्यायची. ते बुधले मार. बुक्क्या गचंड्या गुडघे मार या नाव आदिभौतिक. पोलीस खाक्यात काय सासूरवास करणे सुद्धा आदिभौतिक. लहानपणी त्या म्हणजे मुली लहानच अशा, मग त्यांचे गालगुच्चे घ्यायचे, त्यांचे चिमटे घ्यायचे, ज्या सासू त्रास द्यायच्या या नाव आदिभौतिक समर्थाने सांगितलेले. सासूरवास गालोरे ठुटके लासणे चिमोर, आले ऋण धरे या नाव आदिभौतिक. किंवा पूर्वीच्या काळी सासू सुनेला छाडायची, हल्ली सुना सासवांना छाडतात या नाव आदिभौतिक. नाना प्रकारचे अपघात होणे, श्वापदाने तोडणे, मांजर भरणे. मांजर भरणे म्हणजे एका खोलीत दारं खिडक्या सगळं बंद आणि एकाची
पिसाळलेली किंवा अशी चावरी मांजर ते सोडायची आणि त्या माणसाला तिथं सोडायचं. ती मांजर अंगावर येते, म्हणजे बिबट्याभरापाशी मांजर आहे. किंवा सरळ सोडणे, म्हणजे जो धोतर किंवा लेंगा आहे त्याच्या आत सरळ सोडायची आणि ते नाडीने पाय बांधून टाकायचा, म्हणजे ती सरळ गडबड काय करते ते त्या माणसाला नाही. सरळ भरणे. आमच्या लहानपणी मारकोटे मास्तर खूप होते. हात ते अशा खाण मारायचे. या नाव आधिभौतिक. हे सगळे आधिभौतिक लावले. ज्या शारीरिक यातना आहेत त्या समर्थाने सांगितले त्या आधिभौतिक तापात मोडतात. आधिभौतिक म्हणजे आध्यात्मिक झालं, आधिभौतिक झालं, आधिदैविक ताप. आता परत परत मी थोडासा माऊलींचा आधार घेत असतो की आधिदैविक तापाच्या बाबतीत माऊलींची एक ओवी आहे की भोग्यते त्रिशुद्धी न चुके. जे भोगायचं असतं माणसाला ते त्रिशुद्धी चुकत नाही. मग काही असलं तरी ते आपल्याला करावंच लागतं. आणि मग कधी कधी विचार येतो आपल्या मनात की अरे मी काय केले, मी कोणाचं काय वाईट केलं, मला का आलंय, माझ्या वाट्याला का आलं. प्रत्येक जण म्हणत असतो हे माझ्याच वाट्याला केलं, मी एवढे सगळ्यांचं चांगलं केलं, मी कधी कोणाचं वाईट चिंतलेलं नाही, हे माझ्याच वाट्याला, हे माझ्याच वाट्याला काय करणं. आधिदैविक तापात म्हणजे कधी कधी भूतबाधा होणे, म्हणजे हे सगळे जे मागच्या जन्मात किंवा त्या मागच्या म्हणजे अनेक जन्मांतरीचे काय जी पाप पुण्य केलेली असतात त्याची फळं ह्या जन्मात जी मिळतात ती आधिदैविक तापात मिळतात. हे ताप गतजन्मीच्या पाप पुण्यामुळे झालं असो किंवा कर्म अकर्माच्या विपाकाने झालेला असो किंवा तारुण्य संपत्ती सत्ता अधिकार यांच्या मुश्किलमुळे किंवा यांच्या प्रमादामुळे झाले असते. पण एक महत्वाचं असतं की जे आधिभौतिक किंवा आध्यात्मिक जे ताप असतात त्या आधिदैविक जे ताप असतात त्याचं लक्षण म्हणजे त्याचे चिन्ह साइन सिम्पटम्स हे आधिदैविक तापाचे साइन सिम्पटम्स हे आधी भौतिक आणि आध्यात्मिक तापातच होतात. अशा प्रकारचे हे त्रिताप सांगितलेले आहेत. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक असे ताप सांगितलेले आहेत. आणि हे म्हणजे हे साधारण लक्षात, याच्यात खूप मोठा आपल्याला विचार करता येईल. पण आपण विचाराच्या मागे न नक्की काय काय आध्यात्मिक ताप कुठला, आधिभौतिक कुठला, आधिदैविक कुठला हे सांगण्यासाठी या तापांना उपाय काय, ह्या जे 3 प्रकारचे ताप आहेत त्यांना उपाय काय करायचा, आपण कसं त्यांना टाळायचं. तर पहिली महत्वाची गोष्ट मी म्हणजे देह ही जी वृत्ती आहे ना ती पहिली आपली सोडायची. मी म्हणजे देह नाही, माझं जे जीव चैतन्य ते या देहाच्या आधाराने राहतोय. त्यांनी देहाचा आधार सोडला की हा देह काहीच राहत नाहीये, म्हणून ही भावना सोडायची. कुठलंही इंद्रियजन्य सुखदुःख असलं, इंद्रियजन्य सुख असलं तरी ते परिणामी दुःखदायक असतं, दुःखदायक असतं तर दुःखच असतं. तर ह्या साखळीतून सुटका करून मिळण्यासाठी मी म्हणजे देह ही वृत्ती सोडायला पाहिजे. एक महत्वाची गोष्ट आहे की काहीही माणसाने कर्म केले तर त्याचे फळ मिळतेच. तुम्ही काही कर्म करा. जेवायला श्रीखंड असणे मस्तपैकी एक चमचाभर घेतो, हा काय छान लागते वगैरे वगैरे. आपल्याला त्या श्रीखंडाचं, आपण जे श्रीखंड खाल्ल्याचं कर्म केले त्याचं फळ आपल्याला मिळालेलं. 1 वाटा खाल्लं, 2 वाटा खाल्लं, आहो घ्यावं, म्हणजे जावं कुठे गेल्यावर कोणी सोयरे म्हणून गेलो घ्यावं. मग ते खूप खाल्लं की नंतर दुसऱ्या दिवशी जो त्रास होतो ते त्याचंच फळ असतं. पण अशी जी आपण जे कर्म करत असतो, काही कर्मांची फळं आपल्याला लगेच मिळतात, काही कर्मांची फळं आपल्याला नंतर मिळतात आणि काही कर्मांची फळं ही संचितात जमा होतात, आपल्या खात्यात जमा होतात. पापपुण्याची आपली परमेश्वराकडे मोठी पासबुक आहे. त्या परमेश्वराकडे पासून ते खात्यात जमा होतात, संचितात जमा होतात. आता ही संचितात जमा झालेली कर्मफळं आपल्याला भोगावी लागतात. एक महत्वाचं लक्षात घ्या की पापपुण्याचा हिशोब म्हणजे बेरीज वजाबाकी होत नाही की तुम्ही इतकं पुण्य केले, इतकं पाप केले, मग या पापातनं पुण्य वजा करून उरलेल्या पुण्याची तुम्हाला हे करून द्यावे, तसं नसतं. पापही भोगावं लागतं, पुण्यही भोगावं लागतं. तसं ही जी कर्मांची जी फळं असतात ती भोगायला लागतात. आणि काही संचितात जमा झालेली पुण्य ही तशीच राहतात. आणि ती संचितात जमा झालेली जी पुण्य असतात किंवा काय असेल जी पाप असेल पुण्य असेल ते भोगायला पुढचा जन्म घ्यावा लागतो. आणि त्या संचिताप्रमाणे आपण जे संचित केलं आहे त्याप्रमाणे पुढच्या जन्मीचं क्रियमान म्हणजे आपण क्रिया काय करतो
म्हणून आपण म्हणतो ना, पुढच्या जन्मीचं प्रारब्ध म्हणतो त्या संचितामुळे. आणि त्या प्रारब्धामुळे काय होतं, ते क्रियमान तसंच करतो आपण. हे असंच करायचं म्हणजे क्रियापद सुरू होतात, क्रिया सुरू झाले की फळ मिळतं, फळ झाले की लगेच त्याची फळाचे म्हणजे काही मिळतात, काही संचितात जमा होतात. म्हणजे जन्ममृत्यूचं रहाट गाडगं हे त्यामुळे तसं सुरुवात झालं. म्हणून आपल्याकडे सांगितलंय की कर्माचा अहंकार बाळगू नका, कर्म कर्तृत्व आपल्याकडे घेऊ नका, आणि कर्म हे परमेश्वराला अर्पण केलेलं आहे. मी केलेलं नाही, हे परमेश्वरा तू माझ्याकडनं करून घेतलेस, इदम न मम, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि हे कर्म फळ टाळण्यासाठी हे परमेश्वरा तुला अर्पण आहे. म्हणून तुकाराम महाराजांच्या गावून काय की संचित प्रारब्ध क्रियमाण आम्हा भक्ता नाही जाणं. आम्हा भक्तांना संचित प्रारब्ध क्रियमाण हे काही माहीत नाही, कारण ते शब्द परमेश्वरा तुलाच हवाले करून दिलेले आहे. असा हा आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक तापाबद्दल. आणि त्याच्यात थोडंसं दिसतं ना कसं की आपण थोडंसं सगळ्या गोष्टी ही परमेश्वराची इच्छा आहे. काही जर घडायचं असेल तर तुम्ही किती लोक असतात ते घडायचं राहत नाही, आणि जर काही घडणार नसेल तर तुम्ही किती हे करा ते नाही म्हणजे नाही घडणार, तुम्ही किती प्रयत्न करा. तसंच हे झालं 3 तापाबद्दल. पुढचा समर्थांचा जो हे आहे तो मृत्यू निरूपण आणि वैराग्य निरूपणाचे समास आहेत. फार नाही, त्यातल्या 3-4 रुपयांचाच आपण विचार करणार आहोत. समर्थ या 3ऱ्या दशकातील 8व्या समासात पहिल्याच ओळीत म्हणतात, संसार म्हणजे सवेची स्वार, संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणाचे उदार, मापी लागले शरीरे घडी घडी. संसार म्हणजे त्याच्या पाठीमागे जन्मापासून मृत्यूपर्यंत मृत्यूचा स्वार दूत मागे लागलेला असतो. तिथे मरणाला उधार नाही. प्रत्येक घटकेचे माप हे शरीराला लागलेले, प्रत्येक क्षणाचे माप लागलेले. कसे असेल पाहावं, का कसा असो, कोणालाच विसरत नाही. जगाच्या पाठीवर कुठेही जा, कुठे ती कानाकोपऱ्यात जातो, तिथे असतोच. सगळ्यांच्या देहाला तो का प्रत्येक क्षणाला आपली खून उमटवत असतो. असं कोणी एकही नाही किंवा असा एकही क्षणही नाही की त्याला तो विसरलेला आहे. काळ विसरलेला आहे असा कुठलाही क्षण नाहीये. केवळ मानवी शरीराला नाही तर संबंध चराचराला, सजीव निर्जीव गोष्टीला काळ प्रत्येक क्षणाला आपला ठसा उमटवत असतो. इतकेच नाही, त्याची संगती नित्य असते. कर्माप्रमाणे त्याचा मृत्यू, आणि मृत्यू याला की त्याला कुठे उधार नाही. ह्या क्षणाला मृत्यू असेल त्या क्षणालाच येणार, पुढचा क्षण हातातला घास सुद्धा तो येणार नाही. असे की असे काही नाही बाबा की मी इकडे लपून बसलोय, की मी मालदीवला गेलो आणि लपून बसतो, काय तिथे येत नाही, येतो तिथंच येतो. पहिली गोष्ट म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की कुठल्याही वस्तूला संबंध चराचरा, काळ कुठल्याही माणसाला, कुठल्याही सजीव निर्जीवाला एक क्षणही सोडत नाही. आणि मग तो काळ असं म्हणत नाही की हा राजा आहे, हा सेवक आहे, हा सच्शील मनुष्य आहे, हा साधू आहे, हा संत आहे, ही रूपवान स्त्री आहे, हा तरुण मुलगा आहे, हे लहान बालक आहे. तो काळ असं काही म्हणत नाही. समर्थ म्हणतात, मृत्यून म्हणे भूपती, मृत्यून म्हणे भूपती, मृत्यून म्हणे चक्रवर्ती, मृत्यून म्हणे हा करामती कैवाड जाणी, मृत्यून म्हणे मुद्राधारी, मृत्यून म्हणे व्यापारी, मृत्यून म्हणे परनारी राजकन्या, मृत्यून म्हणे ब्रह्महत्या, मृत्यून म्हणे गोहत्या, मृत्यून म्हणे नाना हत्या श्रीबाळादिक, मृत्यून म्हणे हा स्वदेशी, मृत्यून म्हणे हा विदेशी, मृत्यून म्हणे हा उपवासी निरंतर, मृत्यून म्हणे थोर थोर, मृत्यून म्हणे हरिहर, मृत्यून म्हणे अवतार भगवंताचे. भगवंतांच्या अवतारांना मृत्यू आलेला आहे. आता भगवंतांच्या अवतारांना मृत्यू आलेला आहे म्हणजे ते खरं लीला अवतारी असतात. रामकृष्णाने आपले देह त्याग केलेले आहेत, ते निजधामाला गेले, त्यांचा अवतार कार्य संपल्यावरती गेले. पण मृत्यूने त्यांना सोडलं नाही, किंवा मृत्यूचा आदर करून त्यांनी आपलं शरीर लीला अवतारी असल्यामुळे शरीर विसर्जित केलेले आहे. म्हणजे श्रीकृष्णाचं निजधामाची गोष्ट तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असेल. रामाने शरीर नदी जपला आहे. प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक चांगल्या साधू संतांनी संन्यास घेतलेले, म्हणजे जो देह ज्याचा आहे तो त्याला देऊन टाकलेला आहे. 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीवयोनी, जन्म आले तितके प्राणी मृत्यू पावती जितकेच म्हणून जन्म, हा मृत्यूचा विचार करा. समर्थांचा समास तो असा
70-80 ओव्यांचा आहे. मृत्यू न म्हणे कोण, म्हणजे मृत्यू हा म्हणतो की हा हा नाही, हा नाही, तो नाही, पण त्या मृत्यू हा येणारच. समर्थाने म्हणजे मृत्यूचे एवढे साऱ्या जगतावर राज्य कसे केले हे सांगून ठासून ठासून सांगायचे कारण की शेवटी समर्थ म्हणतात, त्यातलं कॉन्क्ल्युजन करतात, त्यातलं तात्पर्य काढतात. ऐसे जाणून या जीवे, ऐसे जाणून या जीवे, याचे सार्थक करावे, जनी मरोनी उरवावे कीर्तिरूप. याचं ह्या देहाचं आपण सार्थक करावं असं समर्थ म्हणतात. म्हणजे काळरूपी मांजराच्या धारदार नख्यांनी, म्हणजे प्रत्येक माणूस जणू काय असं उंदीरच आहे. आणि तो जन्मापासून असतो. ज्या क्षणी जन्म झाला त्या क्षणी, ज्या क्षणी आईच्या उदरात त्याचा जन्म झालाय त्या क्षणापासून असतो. म्हणून अशी कर्मे करावी की जनी मरोनिया उरावे कीर्तिरूपे. त्यामुळे या समासाचा शेवट करताना समर्थ म्हणतात, असो ऐसे सकळ हे गेले, परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. जे स्वरूपकार आत्मज्ञानी झाले तेच राहिले म्हणजे काय, कीर्ती रूपाने राहिलेले आहेत. समर्थांचा ह्याच्यातला प्रत्येक शब्द अगदी ओघवती आहे, अगदी मौल्यवान आहे. म्हणजे मला सुद्धा असं वाटतं आपण दासबोध वेचक असा विषय घेतलाय, पण वेचक सांगावं काय, सगळा समासच वेचक आहे, काय सांगावं. पण पहिला ह्यातला हेतू की ह्यातला सार भाग सांगावा. यायोगे ज्यांनी दासबोध वाचला नसेल त्यांनी त्याचं वाचन करावं, ज्यांनी वाचला असेल त्यांनी पुन्हा पुन्हा वाचन करावं आणि आपले व्यक्तिगत आध्यात्मिक, म्हणजे आपला व्यक्तिगत आध्यात्मिक त्यातून उत्कर्ष होईल तो साधायलाच पाहिजे. पण सामाजिक, धार्मिक, देशहिताचा, धर्मरक्षणाचा भाग सुद्धा साधला जाईल. जेव्हा मृत्यूचं भान माणसाला सदैव होत राहील त्यावेळी मनुष्य आपसुकच मनातून काही होईना वैराग्यशील राहील. मनातून शेवटी हे सारखंच तुम्ही नैराश्याने बोलावं असं काही नाही, सारखंच तुम्ही निगेटिव्हिटीने बोलावं असं काही नाही, पण तो मनुष्य वैराग्यशील राहील. त्याला कुठला लोभ, हाव, अभ्यास, कामना अशी फारशी राहणार नाही. म्हणून समर्थाने पुढचा समास वैराग्य निरूपणाचा घेतला आहे. या समासाच्या सुरुवातीलाच त्यांनी संसाराचे वर्णन महापूर म्हणून केलेले आहे. हे वाचताना 7व्या अध्यायात मौलींनी माया नदीचं जे वर्णन केलेलं आहे त्याची आठवण येते. आणि ह्या महापुरातून खरोखरीने जे वैराग्यशील असतील ते आणि मनापासून देवाचे भक्त असतील त्यांना देव आपण स्वतः उडी घालून पहिला तीर नेतो असं म्हटलंय. कारण भगवंत भावाचा भुकेलेला असतो. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखुनी फुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. पण एवढे खरे की जसा भाव असेल तसा देव भेटतो. तुमचा भाव जसा असेल तसा देव भेटतो. जर भाव असेल माईक तरी देव होईल महाठक. तुमचा भाव जर खोटा असेल तर देव तुमच्यापेक्षा मग खोटा होईल, महाठक होईल. नवल तयाचा कौतुक जैसाचा तैसा. म्हणून भगवंताला मनापासून पूजा केली. बरोबरचं सोंग आणायला नको, बरोबरची पूजा करायला. हा नरदेव खरोखर माणसाला मिळालेले हे घबाड आहे. देहाच्या संगतीने भगवंत जोडला जातो. समर्थ म्हणतात, या नरदेहाच्या संगती बहुत पावले उत्तम गती, एके बापुडी यतायती वरखडी झाली. या देहाच्या योगाने अनेकांना उत्तम गती मिळाली आहे. कारण त्याला देहच करणे, म्हणजे देहावर प्रेम फार करू नका, पण ह्या देहाच्या साह्यानेच आपल्याला परमेश्वर प्राप्त होणार आहे. म्हणून तुकाराम महाराजांचं सुप्रसिद्ध वचन आहे की या देहाची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. देहाच्या साधनाने सच्चिदानंद पदवी घेणे. जे हरिभजनी झाले, हरभजने लागले, त्यांची आई खरोखर धन्य झाली. असं तिची खुश खऱ्या अर्थाने उजवली गेली. नाहीतर ते अपत्य होतं, ते दुष्ट आहे, दुराचारी आहे, कोणते कुकर्म करतोय, मवालीपणा करतोय, खून करतोय, मारामाऱ्या करतोय, राडे घेतोय, कोणाशी पंगा घेतोय. आणि मग तुकाराम महाराज अगदी परखड, म्हणजे असे कुकर्म करणारे जी मुलं झालेली आहेत त्यांच्या आयांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, म्हणजे तुकाराम महाराजांचा अभंग आहे. म्हणजे शब्द असे त्यांनी असे आसुडासारखे ओढलेले आहेत की ते म्हणतात, देखुनी हरकली अंड, पुत्र झाला म्हणे रांड. पुत्र झाला म्हणे रांड, तव तो झाला भांड, चहाड चोरटा शिंगाड. जाय तिकडे पिढी लोका, जिकडे जाईल तिकडे तो लोकांना पिढा करतोय. जोडी भांडवल चुका, थोर झाला चुका,
वर का नाही घातली, तो जन्माला आल्या आल्या त्याच्या आईने त्याच्या तोंडात वार का नाही घातली आणि त्याला मारून का नाही टाकलं असं. आणि तो काय तो असला की भूमी कापे त्याच्या भारी, कुंभपाकाची शरीरे निष्ठुळे उत्तरे वगैरे वगैरे तुकाराम म्हणे. आणि ते म्हणतात तुका म्हणे खळ म्हणून ये तुळशीदा, असा असा मुलगा म्हणे नको असं तुकाराम महाराज म्हणतात. मग ईश्वराची भक्ती करायला पाहिजे. आणि मग ईश्वराची भक्ती कशा पद्धतीने करायची तर ती अनन्य भावाने करावी. आता भक्ती किती प्रकाराने करते ते भागवतात आपल्याला सांगितलं. किती नवविधा भक्ती केलेली आहे, नवविधा भक्ती सांगितलेली आहे. समर्थांनी दासबोधाचे वर्णन करायला पहिल्या समाजाचं निषेध केले की येथे बोलीला विशद भक्ती मार्ग, दासबोध म्हणजे भक्ती मार्ग सांगितलेला आहे. तर दासबोधात ही नवविधा भक्ती सांगून त्या योगे त्यांनी ज्ञानाचाही स्पष्टीकरण केले. आता भागवतात नवविधा भक्तीवरचा श्लोक आहे. काही लोकांच्या मतेने ही नवविधा भक्ती जी आहे ती एकेका क्रमाने अशी पुढे पुढे टप्प्याटप्प्याने विकसित होत गेलेली आहे. तर काहींच्या मताने प्रत्येक भक्ती ही परमेश्वराच्या पायाशी नेण्यास समजते. म्हणजे प्रत्येक भक्ती हीच विकसित झालेली आहे. त्याला पुढच्या विकासाला अशी हे पाहिजे अशातून भाग नाही. आणि त्या भक्ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याचा श्लोकही तुम्हाला माहिती आहे की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदन या 9 प्रकारच्या भक्ती आहेत. तर हे जसं सांग म्हणजे असं आपण ह्याचे अवतार मानतो, विष्णूचे अवतार, जसे अवतार पहिले मिळतात आपल्याला मत्स्य कूर्म वराह वगैरे वगैरे. तर त्याच्यात तो शास्त्रीय त्याचा मागोवा घेतला तर आपण म्हणतो की पहिलं मत्स्य झाला म्हणजे जलचर झाले, मग कासव झाला म्हणजे भूत जलचर आणि भूचर, मग वराह म्हणजे नुसतेच भूचर, आणि शेवट म्हणजे 8वा जो भगवान श्रीकृष्णापर्यंत जे अवतार आहे तो भगवान श्रीकृष्ण पूर्ण अवतार म्हणून ज्याला षडगुण ऐश्वर्ययुक्त म्हणतो, तो षडगुण ऐश्वर्ययुक्त श्रीकृष्णाचा अवतार. पण तसं नाही, ही प्रत्येक भक्ती ही विकसित आहे. आणि मग ती कशी कशी आहे तर आपण प्रत्येक याचा थोडक्यात सारांश घेणार आहोत, कारण आपल्याला या 9 भक्ती आज आपण हे करणार आहोत. पहिली श्रवण भक्ती आहे. मग परमेश्वर सगुण निर्गुण स्वरूप आहे. आता सगुण स्वरूप म्हणजे कमी, निर्गुण स्वरूप म्हणजे ते काहीतरी महत्वाचं श्रेष्ठ असं काहीही नाही. गीतेच्या 12व्या अध्यायात अर्जुन म्हणतो की जो कस सोन्याच्या एका लगडीला असतो तोच कस त्याच्या वारभर गुंजेला सुद्धा असतो. सोन तो कस तो असतो तो तेवढाच असतो. त्यामुळे सगुण रूप ही तेवढ्याच योग्यते. मुळात भक्ताच्या प्रेमासाठी भक्ताने आर्त स्वराने परमेश्वराला साथ घातली असताना द्रौपदीने आर्त स्वराने श्रीकृष्ण येरे धावत असं म्हटल्याबरोबर श्रीकृष्ण तिला वस्त्र पुरवायला सिद्ध झालेला आहे. संकटकाळी भगवंत सगुण रूप योग्य त्या भक्ताबद्दल त्या परमेश्वरालाही भक्ताबद्दल ओढ असते. आणि त्यामुळेच तो म्हणतो की त्या भक्ताला पाहण्यासाठी मला 2 चक्षू असतात, माझं अचक्षुषी चक्षु, आणि त्याला आलिंगनाला मला 2 हातावर 2 भुजा घेऊन मी आलो असं परमेश्वर म्हणतो. असा भगवंत हा केसरी घेऊन येतो, आपला तारणहार होतो, आपल्या विद्याचे आपल्या धर्माचे रक्षण करतो. आपल्या धर्मावर कोणी अधर्मी अत्याचार करत असेल तर धर्माचे पावित्र्य नष्ट करत असेल तर त्याला शासन करून धर्माचे पुनरुत्थान तो करतो. युगानुयुग परमेश्वर निरनिराळे अवतार घेत असतो. त्याच्या अवतार कार्यातील अनेक लीला श्रवण करणे. ती श्रवण भक्ती काय की त्याच्या अवतार कार्यातील ज्या अनेक लीला आहेत त्याचं श्रवण करणं. मग आपण श्रीकृष्णाच्या गोष्टी आज कोणी परत सांगायला लागलाय, भागवत सांगायला लागलाय, किंवा रामाच्या गोष्टी, हनुमंताच्या गोष्टी. म्हणजे आज जरी तो होमीवाडियाचा बजरंगबलीचा हनुमानाचा चित्रपट दाखवला तर आपण आनंदाने पाहतच असतो. ज्या गोष्टी आपल्याला ह्यांच्या माहीत आहेत, आपल्या लहानपणापासून आपल्या रक्तात रुजलेल्या आहेत, आपल्या संस्कारात आलेल्या आहेत, त्या आपण परत 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 ऐकतो, त्याला परत परत श्रवण भक्तीच करतो. त्यामुळे त्या पाठीमागचे जे अध्यात्म ते समजून घ्यायला पाहिजे की श्रवण करणे ही मोठी भक्ती झाली. मग आता हे सांगितलेलं की श्रीकृष्णाच्या लीला, रामाच्या कथा, बजरंगबलीच्या जोरावरच्या कथा. श्रवण भक्तीने बजरंग भक्तीची गोडी लागते, लागलेली गोडी वाढीला लागते, वाढलेल्या गोडीने अध्यात्माचा प्रकाश दिसायला लागतो. त्या योगे त्याच्यासारख्या भगवंत भक्तीच्या श्रवणाने उपासना, ज्ञान, गुरुभक्ती, योग मार्ग, वैराग्य मार्ग अशा गोष्टी पाहणार. समर्थाने एवढ्या समर्थ थांबलेले नाही आहेत.
अनेक व्रतांचे, तीर्थक्षेत्रांचे, साधनांचे पुरश्चरण कसे करतात तेही तेही श्रवण करा असं समर्थ म्हणतात. नाना भक्तांचे नाना प्रकार असतात. तपसाधनेचे प्रकार ऐकावे. त्यात हठयोगी असतात, निराहारी असतात, शाक्तमार्गी असतात, आगममंत्रिक असतात, अघोरपंथी असतात. त्यांच्याही आपल्याला माहीत पाहिजे ना. आराधनेबद्दल ऐकावे. समर्थ श्रवण भक्तीबद्दल एवढ्या बारकाईने सांगतात. खूप गोष्टी श्रवण भक्तीत येतात. सूर्य, चंद्र, ग्रहमंडळ, नक्षत्र, तारका, स्वर्ग, सप्तपाताळ या साऱ्या गोष्टींची वर्णन करणारे ग्रंथ आहेत. त्याचे श्रवण करावे. नुसतंच भक्ती म्हणजे मग ह्याच्यात सगुण रूपात होत नाही. ह्या सगळ्या गोष्टींचं श्रवण करावं. नुसतं कुठे नाही. ब्रह्मा, विष्णू, महेश यांची स्थानं कुठे आहेत ते ऐकावे. मंत्र, तंत्र, गंडे, दोरे, सिद्धी, तोडगे, वनस्पती ज्ञान, औषधी ज्ञान, रसायन चिकित्सा, नाडी परीक्षा सारं ऐकावं. समर्थांनी सकल शास्त्रांचे ज्ञान ऐकण्याचे सांगितलेले आहे. सर्वांना बहुश्रुत करावं हा समर्थांचा उद्देश आहे. हा तर एक. पण ईश्वर चराचरात कसा व्यापून राहिलेला आहे तेही त्यांना दाखवायचे की सगळीकडे ईश्वर आहे. आणि मग ते श्रुत होणे हे महत्वाचे आहे. म्हणून जे काही शास्त्र म्हणून सांगितले, जे काही भगवंताचे रूप म्हणून म्हटले गेलेले आहे ते श्रवण करावे. त्याची श्रवण भक्तीच झाली. आपले वारंवार होणारे वाचन, आपण जे वाचन करतो आपल्याच वाचेने आपण श्रवण करत असतो. आपले वारंवार होणारे वाचन ही देवाची श्रवण भक्तीच होय. श्रवणातून निर्गुण निराकारते श्रवण ही त्यांची भक्ती. आता समर्थांबद्दल, दासबोधाबद्दल आपल्याला सगळ्यांना खूप माहिती आहे. तरी आपण ऐकतोय, सांगणारा सांगतोय, ऐकणारा ऐकतोय. ती गोडी असते. त्या श्रवण भक्तीत एक गोडी असते आणि परमेश्वराबद्दल जास्त ओढ निर्माण होते. ही श्रवण भक्ती थोडक्यात ही माहिती झाली. श्रवणाच्या पोटी श्रवणम कीर्तन. श्रवण करता करता कीर्तन करावे. कीर्तन करावे म्हणजे जनांना सांगावे. म्हणजे अगदी टाळ मृदुंग घेऊन कीर्तनाला उभे राहावं असं काही नाही. तर जाता येता हरिकथा वाचावी. हरिकथा ती रसाळ व्हावी, सुसंबद्ध व्हावी, समोरच्या श्रोत्याला भिडावी. ते म्हणतात बहुत करावे पाठांतर. सर्वात महत्वाची इथेच गोची येते. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथार, भगवत कथा निरंतर करीत जावी. निरंतर भगवत कथा करीत जावी. कलियुगात कीर्तन भक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. भक्तांच्या कीर्तनात भगवंत हजर असतो. म्हणजे कीर्तन म्हणजे त्रिवेणी संगम असतो. भक्त, भक्ती आणि भगवंत. भक्त गात असतो, भक्ती त्याची दिसत असते, म्हणजे तो भक्तीच करत असतो. आणि तिथं भगवंत असतो. म्हणजे भक्त जर झोपून कीर्तन करत असेल तर भगवंत उभा राहून ऐकत असतो. भक्त उभा राहून जर कीर्तन असेल तर भगवंत त्याच्या कीर्तनात नाचत असतो. जसं त्रिवेणी संगमात गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती आहे, तसं इथं भक्त, भक्ती आणि गुप्त भगवंत आहे. हा त्रिवेणी संगम आहे. बहुत जनांचे उपाय हरिकीर्तने कलियोगी. देह भाव विसरून कीर्तन करावे. देवाच्या यशाची, कीर्तीची, वीरत्वाची, औदार्याची कथा मनापासून करावी. की असं कीर्तन करावं की ऐकणाऱ्याच्या शरीरावर रोमांच उठले पाहिजेत. नुसतंच नाही तर डोळे पाझरायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणजे डोळे पाझरतील लोचन वगैरे, की जे भक्ती करताना डोळ्यातनं घडाघडा पाणी आलं पाहिजे. द्रव्याच्या हव्यासाने कीर्तन नको, वृक्ष नको, वरवरचे नको, सगुण निर्गुणांचे नाते जोडायला पाहिजे. नुसतंच हे नको. सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण. सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. कीर्तने महादोष दूर होतात आणि उत्तम गती प्राप्त होते. कीर्तनाने वाणीला प्रसन्नता लाभते, चित्त एकाग्र होतात. नारद मुनी अखंड कीर्तन करत असल्यामुळे ते ब्रह्मपदावर पोचलेले आहेत. प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप झाले आहेत. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा. कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा कीर्तने वसे. थोडक्यात सांगितलं आपल्याला. 9 भक्ती दुसरी संपलेली आहे. पण नामस्मरण भक्ती, पुढची नामस्मरण भक्ती आहे. त्या नामस्मरण भक्तीत ते हे सांगितले आहे की हा भक्तीचा तिसरा प्रकार आहे. अखंड देवाचे स्मरण करावे. भागवतात त्याचा आपल्याला मंत्र बऱ्याच वेळा सांगितले आहे की कुठेही ध्यायते विष्णू त्रेताया निजतोमुखी.
द्वापारे परिचर्या कलौतक हरिकीर्तनात, कलियुगात हरिकीर्तन किंवा नामजप हे सर्वात महत्वाचे आहे. आणि मग सगळ्यांनी सांगितले, म्हणजे नामदेवराय म्हणतात की चालता बोलता समर्थ म्हणतात, चालता बोलता धंदा करता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. परमेश्वराने अखंड नाम घ्यावे. आणि काय होतं, नामे संकटे नासती नामे विघ्न निवारती नामे नामस्मरणे पाविले ते उत्तम पदे नामे विषबाधा हरती नामे चेटे चेडके नासे नामे होय उत्तम गती अंतकाळी. अंतकाळी जर नाव आपल्या तोंडात राहायचं असेल तर आतापासूनच नाम सारखं घेत राहावं. म्हणजे ती सवय ते रक्तात भिजलेलं असतं. मी अनेक वेळा ती यांनी सांगितलेली गोष्ट सांगत असतो, वासू केसू म्हणून आता वेळेच्या ह्याच्यामुळे सांगत नाही, पण जे आपल्या मनात असते आयुष्यभराचा जो भाव असतो तोच अंतकाळी येतो. म्हणजे बाळपणी म्हातारपणी अंतकाळी सदैव मुखी नाम असावे. नामदेवराय म्हणतात की मार्गी चालता उगलेनं चालावे वाचेने म्हणावे. रस्त्याने चालताना मनातून सारखं देवाचं नाव, तुम्ही काय नाव घेताय, मग ओम नमः शिवाय म्हणताय तर श्रीराम जयराम जय जयराम म्हणतात, मनातल्या मनात म्हणत चला. आपण म्हणजे मार्गी चालताना एका हाताने हँडल धरून हॅलो कुठेस तू वगैरे वगैरे असं आपलं चाललेलं असतं. असं नकोय, असलं नाम नकोय. आणि नामाची शक्ती केवढी आहे की नाथ महाराज म्हणतात की एवढे पाप नाही जगती जेवढी नामाची शक्ती. जगात एवढं पापच नाहीये, जेवढी नामाची शक्ती तेवढं पापच नाहीये. नाम जपाने भवसागरातून अनेक करून गेले. अगदी उफराटे नाव घेऊन वाल्या कोळी सुद्धा चाललाय. तो म्हणाला हे नाव मला येत नाही. नारद मुनी म्हणाले तू मरा मरा म्हण. मरा मरा म्हणता वाल्याचा वाल्मिकी झाला. नामाने दगड सुद्धा समुद्रावर तरंगलेले आहेत. समर्थ म्हणतात काहीच करून न प्राणी राम नाम जपे वाणी तेने संतुष्ट चक्रपाणी भक्तालाही सांभाळी. इथे काहीच न करून प्राणी म्हणजे काही तुम्ही करू नका, नुसतं नाव घ्या. म्हणजे उद्या घरातली बाई म्हणली की नाही मी नाम घेणार, मी आज काही स्वयंपाक करणार नाही, किंवा घरातला कर्ता पुरुष म्हणून मी आज काही कामाला जाणार नाही, व्यापार करणार नाही, दुकान उघडणार आहे, आंघोळ करणार नाही. तुमचे नेहमीची कर्तव्य कर्म करा, पण ते करताना नामाचं हे करा. म्हणजे बाकी सगळे कुठले जप जाप्य होम हवन तीर्थयात्रा, माऊलींनी म्हटलंय की तुम्ही व्रते नियमून करावे, शरीराते न पिळावे, दोरी केही न वचावे, तीर्थासी का. तुम्ही उगाच देहाला कष्ट देऊ नका, दोरी केही न जावे, तीर्थासी का. तुम्ही नाम घ्या. तर काही न करता म्हणजे बाकीचे सगळेही साधन न करता नामस्मरणाने अनेक गोष्टी चालल्या जातात. पुढची पादसेवन भक्ती. पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती काढणे. काया वाचा मने करून चरण सेवा करावी. काया वाचे मने करून काय, तर सद्गुरूची चरण सेवा काय करायची. तर अनेक गोष्टी आहेत. भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये जो दुवा असतो ना तो सद्गुरू असतो. गुरु भगवंताचे चरणापाशी आपल्याला घेऊन जातात. किंबहुना गुरु हेच भगवंताचं स्वरूप असतं. देव आणि गुरु समोर आपल्या एकत्र आले तर आधी गुरुचे पाय धरावे, आधी गुरुला विचारावं, मग देवाकडे हे करावं, असे तुकाराम महाराज म्हणतात. पादसेवन भक्तीत शरणागता व सेवा या दोन गोष्टी अभिप्रेत आहेत. एखादा शिष्य गुरुपाशी गेला आणि मला उपदेश करा म्हणाल तर लगेच गुरु काही उपदेश करणार नाही. त्याची परीक्षा घेणार, त्याची भक्ती पाहणार, त्याची ज्ञानाची कळकळ किती आहे पाहणार, तेवढा त्याचा आध्यात्मिक अधिकार आहे का ते पाहणार, आणि वेळ प्रसंगी मग तो गुरु आपली गुरुसे म्हणजे त्याला तू त्याच्यावर कृपा करणार. त्यासाठी देहाने झिजवून सेवा, म्हणजे नाथ महाराजांनी आपल्या गुरूंची सेवा केली, जनार्दन स्वामींची सेवा केली, गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांनी केली, कल्याण स्वामींनी समर्थांची केली, तशी देहाने सद्गुरूंची सेवा करावी. म्हणजे गावातल्या मुलांनी गोरक्षनाथ संजीवनी, मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना हा मृत्युंजयाचा संजीवनी मंत्र दिलेला आहे, हा म्हणत बैस तू, हा त्याचा भोगत राहा, म्हणजे काय त्याचे कोटी आवर्तनं काय करायचे ते कर. मग गोरक्षनाथ करत बसले. गावातली मुलं आले, मातीचा एक असा ओल्या मातीचा गोळा घेऊन आले. तर म्हणाले की आम्ही गाडी म्हणजे बैलगाडी केलेली आहे, आम्हाला ह्याचा सारथी जमत नाही, मग आम्हाला सारथी करून दे. गोरक्ष म्हणाले, त्याच्या हातात घेतला तो मातीचा गोळा आणि त्याला मुलाचा किंवा माणसाचा आकार द्यायला लागले. तो माणसाने इकडनं तोंडातनं संजीवनी मंत्राचा जप चालू होता. त्या पाहता पाहता एकदम रडायला, पुन्हा कुणीतरी लहान बालक रडण्याचा आवाज आला. पाहिलं तर काय तो मातीचा पुतळा
त्यातून करभाजन म्हणजे गहिनीनाथांचा जन्म झाला. म्हणजे माझी भक्ती म्हणजे भक्ताची भक्ती, माझी भक्ती गुरुची शक्ती, ईश्वरी वाचा म्हणतात. म्हणून सेवावे सद्गुरु शरण, या नाव पाद सेवन, चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरूपले. पाचवी अर्चन भक्ती आहे. जी पाचवी अर्चन भक्ती आहे ते देवाला काय जे आपल्यापाशी येते त्याला अर्पण करावे. मग ते त्याच्यात प्रतिमेचे पूजन, देवाच्या अनन्य भावाने पूजा, देवाची पूजा जमलीच नाही तर मानस म्हणजे समोर देव नसला तर डोळे मिटून मानस पूजा, आणि मग जे काही असेल ते आपण देवाला द्यावं आणि मग देवाला अर्पण करायचे. मग देवाला नुसतं मानसपूजेत नुसतंच हे तुला फूल व्हायला, हे आमचं व्हायला, माझं देहच तुला व्हायला देवा. म्हणजे शारीरिक गोष्टीने काही शक्य नसेल तर मानसपूजा तिथं सार्थ करते ही म्हणजे अर्चन भक्ती. पुढची 6वी बंधन भक्ती, देवाला बंधन करणे. देव म्हणजे केवळ देवाची मूर्ती नव्हे तर ज्या देवाचे विभूती तत्व सांगितले. विभूती योग आहे आपल्याकडे, म्हणजे 10वा अध्याय विभूती योगाचा आहे भगवद्गीतेत. नाथ भागवत सुद्धा विभूती योग सांगितलेलं आहे. इथं गीतेत 72 विभूती सांगितल्या आहेत. नाथांनी जवळजवळ 150पेक्षा जास्त विभूती सांगितल्या आहेत. श्रीकृष्णाने अर्जुनाला जेव्हा सांगितलेल्या ज्या विभूती आहेत त्या युद्धाच्या संधी सांगितल्या, त्यामुळे 72 विभूतीतच भागलेले. पण त्यावेळेस श्रीकृष्णाने उद्धवाला ज्या विभूती सांगितल्या त्या खूप प्रमाणात आहेत. आणि बाकीचे ते व्हायचं ना, म्हणजे शंकर शेषशाही मार्तंडो मारुती सता एतेशाम दर्शनम पुण्यम नित्य नेम विशेषता. शंकर मारुती विष्णू सगळे आहेत. पण ज्या विभूती सांगितलेल्या ते विभूतींनाही नमस्कार करावे आणि जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हे महत्वाचं आहे. मोठ्या माणसांना नमस्कार करणे, मोठ्यांची पादसेवा करणे, कोणी चाललेला असेल बाबा त्याला हात धरून रस्त्याच्या पडे, ही सुद्धा हे वंदन भक्ती आहे. त्यांच्या मोठेपणाला, त्यांच्या वयाला, त्यांच्या ज्ञानाला वंदन असतं. हल्ली ते राहिलं नाही. काय रे म्हातारे आकडे जायचे दिसत नाही का तुला, आठवडे कुठे का वगैरे असं सुरू होतं. कुठेही अशी जी ही वंदन भक्ती केली तर ती देवापाशी पुजते. म्हणजे आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छती असं होऊन जातं. सगळ्या देवांना नमस्कार केले तरी ते सागर जसं केशवाला जाते. त्यामुळे नमस्कारे लीनतागडे, नमस्काराने विकल्प मोडे, नमस्कारे सौख्यगडे नाना सत्प्रदसी, नमस्कारे दोष जाती, नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडती समाधानी. माझे म्हणाली नमस्कार करावा रे. नमस्कार फुकाचा असतो आणि आशीर्वाद लाखाचा असतो. नमस्कारासारखे असे सोपे काही नाही, खूप आहे. पण आपण ओळखतो घेऊन 7वे हे दास्यभक्ती. दास्यभक्तीचे आदर्श उदाहरण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हनुमंत, मारुतीरायाने ती प्रसिद्ध आहे. या भक्तीत भाव महत्वाचा आहे. भगवंताशी नाते कोणते जोडले त्यावरून भावाचे निर्णय भक्ती होते. दास्यभक्तीत काय असतं, त्याचं प्रतीक बजरंग बली आहे. राम माझा धनी आहे, त्याच्यासाठी मी त्याचा दास आहे. आणि कधी कधी असं वाटतं की दास्यभक्ती करणारा भक्त कदाचित निर्बुद्ध असतो का काय, की म्हणून तो दास्यभक्ती. पण इथं तर हनुमंत आहे म्हणजे बुद्धिमताम वरिष्ठम. तो मारुती असा आहे बुद्धिमताम वरिष्ठम आहे. म्हणजे दास्य करणारा कोणी निर्बुद्ध वगैरे नसतो, किंवा चुकून जर असला तर तो खरोखर हुशार होतो. म्हणजे नाथ महाराजांकडे तो गावबाची गोष्ट आपल्याला सगळ्या माहीत आहे की पुरणपोळीच्या हव्यासाने एक अशिक्षित बाई अशिक्षित मुलाला थोडासा मतिबंध वेडसर असलेल्या मुलाला घेऊन गेले की नाथ महाराज हा तुमच्याकडे राहणार आहे, याला पुरणपोळी खायची इच्छा आहे, माझ्याकडे शक्य ते राहा म्हणे, काय याला पुरणपोळी रोजची मिळेल, पण तो तसा नाही राहणार, ती तुमची सेवा करेल. नाथ महाराजांची सेवा दररोज करायला लागला. जेव्हा नाथांनी सांगितलं समाधी, मी आता समाधी घेणार या फाल्गुन षष्टीला, तर नाथांचं भावार्थ रामायण चालू होते. युद्धकांडांचे 42 अध्याय झाले होते. तर म्हणे नाथ महाराज तुमचे युद्ध म्हणजे भावार्थ रामायण चालू आहे आणि अर्धवट राहील, ते पुरं करा आणि तुम्ही समाधी घ्या. लोकांना आपलं थोडंसं नाही म्हणे, हे युद्धकांड पुढचं उत्तरकांड, हा गावबा लिहिलं, त्याचं नाव गावबा होतं, गावबा लिहिलं. लोकांनी आश्चर्याने तोंडात मोठं घातले की हा गावबा काय करेल. तर तो गावबानी युद्धकांडाचे उरलेले सगळे अध्याय, निम्न युद्धकांड आणि सबंध उत्तरकांड, जवळजवळ 15,000 ओव्या गावबानी लिहिल्या. आणि आपण त्या गावबा म्हणतो ते गावबा महाराज झाले. आणि नाथांच्या आणि त्यांच्या लेखन शैलीत तसू भरही फरक नाही, इतकी ती दास्य भक्ती इतकी झालेली आहे. दास्य भक्तीत नम्रता ही जास्त प्रतीत होते.
आपल्याला बाकी सगळ्या म्हणे मिळते की बाबा वात्सल्य भक्ती आहे, की विठू माझा लेकूर, म्हणजे विठ्ठल ही आई, विठू माझा लेकूरवाळा, किंवा भगवंत माझा प्रियकर आहे, मी त्याची प्रेमिका आहे, ही मधुरा भक्ती झाली. गुलाबराव महाराज मीराबाई यांनी सगळी केलेली आहे. किंवा अर्जुन हा माझा कृष्ण हा माझा मित्र आहे, सखा आहे, ही सख्य भक्ती झाली. तर ही सगळी दास्य भक्तीत कसं आहे की दास्य भक्तीत भक्त जरी दास्य करत असला तरी भगवंत दास त्याच्या भक्ताचा दास्य होतो. म्हणजे जनाबाई नामयाची दासी म्हणून घेत होती, म्हणजे ह्या सगळ्या हे करत होता की बाबा मै तेरे चरण की दासी हूँ. तर कबीर स्वतःला भगवान का बंदे म्हणून घेत होता. तुकाराम राय म्हणतात की तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे. किंवा नामदेवराय म्हणतात नामा म्हणे अहो जी दातारा जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणसेवा, असं म्हणून जातात. की दास्य भक्ती त्याच्यापुरतीच नसते, त्या आजन्म असते. म्हणजे माझ्या गुरुपाशी मी दास्य भक्ती करायची आणि बाहेर येऊन आरेरावी करायची, असा प्रकार नसतो. जी जन्मोजन्मीची दास्य भक्ती असणार आहे ही सगळी दास्य भक्तीत असते. पण दास्य भक्तीत एक वेगळं असं नवराई, म्हणजे भक्त जरी दास्य भक्ती करत असला तरी भगवंतही आपल्या भक्तासाठी दास्य भक्ती करतात. जनाबाईच्या शेण्या भरायला मदत करणारा, तिची वेडीपडी करणारा, तिला आंघोळीला विसरणाला पाणी देणारा, तिच्याबरोबर दळणकांडण करणारा विठ्ठल काय, किंवा दामाजीसाठी महारूप बादशाच्या दरबारी गेलेला पंढरीराव काय. देवाने केलेली दास्यभक्तीची अनेक उदाहरणे आहेत. तुकाराम महाराजांचा आता वेळ नाही तर तो मोठा अभंग आहे की कोणासाठी काय काय केले. रोहिदासाबरोबर चर्म रंगू लागे, कबीराचे मागे म्हणजे शेली विणतो वगैरे, सगळे ही दास्यभक्तीची उदाहरणे. महत्वाची पुढची 8वी सख्य भक्ती. आणि मग त्या गीतेतल्या ज्ञानेश्वरीतल्या 5व्या अध्यायाची पहिली ओळी आहे की अर्जुन म्हणतो श्रीकृष्णाला, हा हो हे कैसे बोलणे, तुमचे बोलणे एकतरी अंतःकरणे. देवा तुम्ही काही बोलता हो, काय तुम्हाला तुम्ही एकदा एक सांगता एकदा एक सांगता, काय म्हणजे आपण मित्राला कसं म्हणावं ना, अरे काय तू एक सांगतोस इकडं जा, इकडे सांगतो इकडे जाऊ नकोस, हे काय सांगतोस. म्हणजे परमेश्वराने कर्मयोग सांगितला आणि कर्मसंन्यास सांगितला, हे कसं तुमचं बोलणं. अर्जुनाची कृष्णाची जशी होती ती सख्य भक्ती झाली. एकमेकांना सख्य म्हणून हे केलेले आहे की हे सख्य एकमेकाशी, आणि ते सख्य होतं म्हणूनच जमलं. अर्जुनाच्या श्रीकृष्ण हा गुरु होता, पण सख्य भक्ती होती. आणि सख्य भक्ती नामदेवरायांनी सगळ्या संतांनी सख्य भक्ती केलेली आहे. की नामदेवराय म्हणतात, पतित पावन नामा ऐकोनी आलो मी द्वारा, पतित पावन नहोशी म्हणून जातो मागारा. आणि तू कसा आहेस, घ्यावे तेव्हा द्यावे ऐसा उसशी उदार, काय धरुनी देवा तुझे कृपणाचे द्वार, सोडी ब्रीद देवा आता नव्हेसा अधिकारी, पतित पावन नाम तुझे हे ठेविले कोणी, झेंगट घेऊन हाती दवंडी पिटीन तिने लोकी, पतित पावन देवा पर तू मोठा घातकी. आणि म्हणतात, नामा म्हणे देवा तुझे नलगे मजला काही, प्रेम असू दे चित्ती म्हणून लागत असे पायी, असं नामदेव म्हणतात. सख्य भक्ती झाली. सख्य भक्ती अर्जुनाने केली म्हणून गीतेची निर्मिती झाली. नुसताच श्रीकृष्ण अर्जुनाचा गुरु असता तर श्रीकृष्ण मला असं, मी तुझा गुरु आहे, तुला हे समोर काय दिसते ना, यांच्याशी युद्ध करायलाच पाहिजे, गुरु आज्ञा म्हणून अर्जुनाने कदाचित युद्ध केलं असतं. पण कदाचित त्या गुरुच्या आज्ञेमुळे युद्ध केलं असं, पण ते मनापासून केलं असं नाही. श्रीकृष्णाने संबंध गीता सांगितली, अर्जुनाच्या मताचं परिवर्तन केलं, आणि मग अर्जुनाला त्याने सांगितलं श्रीकृष्णाने की बाबा आता इति तू ज्ञानम अख्यातम गुह्यात गुह्यतम यया विस्मृतम एतत् अशेषेण यथेच्छेसे तत्. जसं तुझ्या आता मनाला लागेल तसं कर, तुला जसं वाटेल तसं कर. म्हणजे अर्जुनाच्या मनावर ठेवलं शेवटी, आणि मग अर्जुन लढायला लागला. त्या सख्य भक्तीने आज मानव जातीला हजारो कोटी वर्ष ज्यावत सूर्य जेव्हा करू, म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला गीतेची प्राप्ती झालेली आहे. मनातला अहंकार या सख्य भक्तीने जातो. म्हणजे समर्थ म्हणतात की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांची तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोह्यात पाव. सख्य भक्ती जनाबाईने केली. धरला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, शब्द केली जवा जोडी, विठ्ठल पायी घातली पेढी, हृदय बंदीखाना केला, विठ्ठल हृदयी म्हणजे विठ्ठल हृदयी आता विठ्ठल कोंडला, सोहम शब्दे मारा केला, विठ्ठल काकुळ केला. आणि जनाबाई विठ्ठल म्हणती की जनी म्हणे बा विठ्ठल आता जीवेन सोडी तुला. सख्य भक्तीत अहंकाराचं विसर्जन करणं हे महत्वाचं आहे. आणि
मित्राप्रमाणे भगवंत वागवणं म्हणजे म्हणून तर तो अर्जुना हे सख्य भक्ती. आणि काही काही लोक म्हणतात की मी देवाचं एवढं केलं, मी एवढं देवाचं केलं, एवढं तीर्थयात्रा केल्या, देवाचे एवढे उपास केले, 16 सोमवार केले, 21 चतुर्थ्या केल्या, ढमक केल्या, तर देवाला कोणी देवानी मागितलं होतं का तुम्ही हे करा म्हणून म्हटलं होतं का देवानी? अजिबात नव्हतं म्हणलं. हे सगळं वेड्यासारखं आहे. म्हणून कशी भक्ती पाहिजे की चातकासारखी. चातक जर पाऊस पडला नाही तर तो खाली येऊन दुकानात घेऊन बिसलरीची बाटली घेऊन पाणी पिणार नाही. किंवा जो चकोर असेल तो चंद्राचं चांदणं पिणार, तो काय बाहेर जाऊन कुठेतरी वेळ जाऊन मला येणार नाही. अशी भक्ती असावी की एकनिष्ठ अनन्य भाव असावा. आणि नारदांच्या ह्याच्यात की तस विस्मरणे परम, देवाच्या विस्मरणाने परम व्याकुलता, मनाला व्याकुलता झाल्या पाहिजे अशी भक्ती हवी. मना देवासाठी व्याकुळ होणे हे सर्वात महत्वाचं आहे. आणि शेवटची भक्ती 2 मिनिटात हे करतो, म्हणजे थोडंसं गाडी वंदे भारत गाडीसारखी गाडी आणलेली आहे म्हणून संपवायची होती. म्हणून की आत्मनिवेदन भक्ती नव्य भक्ती. की भक्त म्हणजे नवे विभक्त, आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. देवापासून विभक्त नाही तो भक्त, आणि जो विभक्त असो तो भक्त होत नाही. आत्मनिवेदन भक्ती 2 अर्थ होतात की देवाशी आत्मनिवेदन करायचं की मी असा आहे तसा आहे, किंवा आणि दुसरी गोष्ट देवाला सर्वस्व अर्पण करायचं आत्मनिवेदन. भगवंतापेक्षा त्याचं अस्तित्व वेगळं राहत नाही. ते आत्मनिवेदन तसं पाहायला गेलं तर आत्मनिवेदनचं आपली सारी सुखदुःख देवाला सांगायची, देवाला निवेदन करायची, त्याच्या कृपेची अपेक्षा करायची, देवा त्यातून तूच मार्ग करणार आहेस म्हणून समर्पित भाव अर्पण करायचा. नामदेवराय म्हणतात सुखदुःख दोन्ही आमाशी सारखी, प्रतीती पारखी मना आली, अंतर्बाह्य एक ब्रह्मजी कोंदले, दुजपणे गेले निपटोनी, त्वचा टाकून या सर्प गेला बिडी. काट टाकून सर्प जातो, तो त्याच्या ह्याची हे करत बसतो का, काळजी करत बसतो का? मग ती सांभाळी कोण? ओघ सांडून या गंगा सिंधू ठाय. गंगा सिंधूला म्हणजे सागराला मिळाली तरी गंगा विचार करत नाही की आता माझं गंगेचं स्वरूप नष्ट होणार आहे, असा विचार करत नाही. ती आत्मनिवेदन करते सागराला. तसं श्रीकृष्ण रूपी सागराला अर्जुनाने बाकी सगळ्या भक्तांनी आपलं आत्मनिवेदन केलेले, त्यांना हे झालेलं आहे. भगवंताशी एकरूप होऊन जाणे हे आत्मनिवेदन भक्तीचं खरं स्वरूप आहे, खरं लक्षण आहे. आत्मनिवेदन भक्तीने सायुज्यता प्राप्त, म्हणजे भगवंताशी एकरूपात होते. बाकीच्या ज्या पहिल्या ज्या 3 मुक्ती आहेत, म्हणजे सलोपता, समीपता आणि स्वरूपता, ह्या सगळ्या ज्या मुक्ती आहेत त्या द्वैत भाव निर्माण करण्यात. पण सायुज्यता म्हणजे भगवंताशी एकरूप होणं आहे. पहिल्या 3 मुक्ती या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवणं करणं, पण सायुज्यता जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करणारी आहे. म्हणून नामदेवरायांचा असाच एक दुसरा अभंग आहे, तेवढा सांगून आजचं प्रवचन संपवतो. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नेणी, सापडलो एकमेका जन्मोजन्मी नव्हे सुटका, तो सोडली माझी माया. ही संसाराची माया, ही सगळं देहाची माया तू माझी सोडलेली आहेस. मी जडलो तुझ्या पाया, त्वा मज केले विदेही, मला विदेही केलं, माझ्या देहातीत केलेले, म्या तुझं धरले माझ्या हृदयी. नामा म्हणे का सुजाणा, सांग लटके कोणा, त्याच्यात लटका कोण आहे नाम. ही आत्मनिवेदन भक्ती आहे. अशी ही आत्मनिवेदन भक्ती, नववी भक्ती, अशा एकूण श्रवण कीर्तन वगैरे ज्या नवभक्ती याजवळ तिन्ही काळ मृत्यू, वैराग्य आणि आत्मनिवेदन भक्ती याचं वर्णन केले. आपण शांतपणे ऐकून गेल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.